आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला 8 वर्षांनंतरही फडणवीसांची साथ। पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती, लग्न सोहळ्यामध्ये पोलिसांचाही मोठा बंदोबस्त। मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही, राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊन फायदा नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची हवा केल्याचाही टोला। वक्फ बोर्डानं बदमाशी केली आहे, सरकारला जे करायचंय ते आम्ही केलं आहे। शेतकऱ्यांच्या आणि हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डानं ताब्यात घेतल्यात, महाराष्ट्र सरकारनं चौकशी केली आहे, बावनकुळेंचं वक्तव्य। अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबड इथे मुस्लिम कार्यकर्त्यांनी दर्ग्यावर चढवली चादर, सलग 3 दिवस करणार उपवास। तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रिपद मिळावं यासाठी विठ्ठलाला साकडं, शिवसेना कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाची महाआरती आणि वारकऱ्यांचं भजन। वक्फ बोर्डानं कशाच्या आधारे नोटीशी काढल्या ते पाहावं लागेल, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अमित देशमुखांची प्रतिक्रिया। बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू करणार, ईव्हीएम हटाव याची स्वाक्षरी मोहीम आजपासून सुरू। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, तर अपयश झाकण्यासाठी सर्व खापर ईव्हीएमवर फोडत आहेत, निकाल विरोधात लागला की ईव्हीएमला दोष देणं सुरू, यांना जनतेनं नाकारलं, उदय सावंत यांची टीका। घाटकोपरमध्ये हिंदूजन आक्रोश मोर्चा, बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात मोर्चा, तर ठाण्यातही हिंदू संघटनेचा एल्गार, बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत मूक मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मूक मोर्चा, हिंदूंवरील अत्याचार थांबले नाही तर उद्रेक होईल, हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा। पंचवटी नाशिक रोड, गंगापूर रोड परिसरात मूक मोर्चा, नागरिक आणि हिंदुत्ववादी सहभागी।